अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रक्षाबंधनाला आलेल्या एका विवाहितेवर गावातल्या एका नराधमाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला आणि यावेळी काढलेले सेल्फी नवऱ्याला पाठवून तिची सर्वत्र बदनामी केली। या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अनिल चन्नबसप्पा बिराजदार राहणार चपळगाव याच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की पीडित विवाहिता हिचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते। त्यानंतर ती रक्षाबंधनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी आपल्या गावी आली होती। दरम्यान 28 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी पीडिता ही घरात एकटीच असताना आरोपी अनिल हा घरात आला आणि त्याने घराची कडी आतून लावली। पीडितेला माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करण्यास सुरुवात केली। तेव्हा पीडितेने माझे लग्न झाले आहे आणि घरातून निघून जा असे म्हणाली असता त्याने चाकू काढून तिला धाक दाखवत तुझा चेहरा हसरा ठेव असे म्हणून सेल्फी फोटो काढला आणि तुझ्या नवऱ्याला हे फोटो पाठवेन असे म्हणून पीडितेवर अत्याचार केला। त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शेतात बोलवले। विवाहिता गेली नाही तेव्हा त्या नराधमाने तिचे फोटो नवऱ्याला पाठवले। त्यानंतर हा प्रकार मुलीच्या आई वडिलांना समजला। दरम्यान आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याने त्या विवाहितेवर आणि तिच्या आई वडिलांवर कुणाचा राजकीय दबाव येऊ नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याऐवजी सर्वजण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन या ठिकाणी गुन्हा दाखल केला। दरम्यान गावातील बसवराज बाणेगाव आणि शाकीर पटेल यांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।